नमस्कार मंडळी, अगदी झटपट जास्त न फेटता अंड न वापरता आपण रव्याचा एकदम स्पंज केक बनवणार आहोत। यासाठी रवा 1 वाटी, दूध 1 वाटी, दही अर्धी वाटी, साखर पाऊण वाटी, तेल पाव वाटी घेतला आहे, इनोची 1 पुडी, कॉफी 1 चमचा आणि रोज इसेन्स घेतला आहे। मिक्सर जारमध्ये रवा घालून बारीक वाटून घेतला। त्यानंतर त्यात 1 वाटी दूध घातलं, दही घातलं, तेल घातलं आणि छान मिक्स केलं। त्यानंतर त्यात पिठी साखर घातली आणि परत मिक्सरमध्ये छान फेटून घेतलं। त्यानंतर एका पसरट भांड्यात ते काढून घेतलं। त्यात इनो घातला। इनोऐवजी सोडा आणि बेकिंग पावडर सुद्धा घालू शकता। इनो घातल्यानंतर झटपट फेटायचे, जास्त वेळ लावायचा नाही। केकच्या भांड्याला आधीच ग्रीसिंग करून ठेवायचं आणि थोडंसं मिश्रण आपण केकच्या भांड्यात ओतत आहोत आणि थोडंसं कॉफी असलेल्या भांड्यात ओतून आपण कॉफीचा कलर तयार केला। बघा, कॉफीचा छान कलर आला आहे। कॉफी मी 1 चमचा घेतली, तुम्ही 2 चमचे सुद्धा घेऊ शकता। उरलेल्या मिश्रणात रोज इसेन्स घातला आणि छान पटकन फेटून घेतलं। हे गुलाबी मिश्रण आपण केकच्या टीनमध्ये ओतलं आणि त्यावरच कॉफीचं मिश्रण सुद्धा ओतलं। असे आपण थोडेसे लेयर तयार केले। आता हे केकचं भांडं प्रीहीट केलेल्या कढईमध्ये सुद्धा आपण करू शकतो। मी आता हे भांडं एअर फ्रायरमध्ये लावत आहे। एअर फ्रायर 200 डिग्रीवर 3 मिनिटं प्रीहीट करून घेतला। एअर फ्रायर मी 200 डिग्रीवर 30 मिनिटांसाठी सेट करून ठेवला आहे। 30 मिनिटांनंतर आपला केक तयार आहे। बघा, हा केक उलट बाजूनी असा तयार झाला आहे। एकदम स्पंजी आणि सच्छिद्र असा केक आपला तयार झाला आहे। हेच बॅटर आपण इडली पात्रात घालून इडली पात्राच्या आकाराचे केक सुद्धा बनवू शकतो। असा झटपट होणारा आणि छान दिसणारा हेल्दी असा केक तुम्ही पण करा आणि मला फीडबॅक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।